नमस्कार. अमरावती जिल्ह्यामध्ये नेमके शिक्षक भरतीसाठी किती पदं उपलब्ध होणार आहेत याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमधील 0.00000001% माहिती जरी खोटी ठरली तरी तुम्ही आणि मी एकही शब्द यामधला खोटा नाही. मी अंदाज व्यक्त करणार नाही, कारण की यापूर्वी मी रिक्त पद या जिल्ह्यामध्ये एवढी पदं आहेत, त्या जिल्ह्यामध्ये एवढी पदं येऊ शकतात असा एकही व्हिडिओ बनवलेला नाही. आता ज्या वेळेला या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवतोय तर अत्यंत खरी माहिती, अत्यंत फॅक्च्युअल माहिती, ज्यामध्ये 0 पॉईंट मी तुम्हाला मग म्हणून दाखवल्याप्रमाणे खोटी माहिती नाही, जी आहे ती 100% 24 कॅरेट खरी एवढी माहिती आहे. म्हणून काळजीपूर्वक बघा, तुमच्या कॅटेगरीसाठी नेमक्या किती जागा आहेत थोडंसं विचारपूर्वक बघा आणि मग प्राधान्यक्रम देताना सगळ्या गोष्टींचा विचार करा. अमरावती जिल्हा परिषदेची माहिती बघतोय आपण. बघा, ही माहिती आपल्याला मिळालेली आहे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती कार्यालय अमरावती, आणि या ठिकाणी सहाय्यक शिक्षक या संवर्गाचा बिंदू नामावलीचा हा प्रस्ताव होता. बघा, अनुसूचित क्षेत्रामधील रिक्त पदं भरण्याकरता महाराष्ट्र राज्य शासनाने 11 फेब्रुवारीला जो निर्णय दिलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की जेवढी काही पदं आहेत तर ती पदं पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही भरा. ठीक आहे, पेसा क्षेत्रामध्ये. मग त्यासाठी पदसंख्या निश्चित करण्याचा गोषवारा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता. बघा, आता यामध्ये 2-3 नियम असतात. पहिलं काय आहे, जर समजा पेसा क्षेत्र आहे आणि त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची जी लोकसंख्या आहे ती जर 50% पेक्षा अधिक असेल तर असं एक क्षेत्र असतं. दुसरं कसं असतं, ज्या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे आपले आदिवासी बांधव, एसटी कॅटेगरी, त्यांची लोकसंख्या 25% पेक्षा जर कमी असेल तर ते एक क्षेत्र असतं. तिसरं कुठलं असतं, अनुसूचित क्षेत्राबाहेरील किती मंजूर पद आहेत तर ती या ठिकाणी अशा पद्धतीने व्हॅल्यू आहे. अलग लक्षामध्ये 50% पेक्षा अधिक, मग 25% पेक्षा कमी आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील मंजूर पद. तर या ठिकाणी बघा, अमरावती जिल्ह्याचा आकडा तुम्हाला दाखवतोय. मंजूर पद किती आहेत, इथे आहेत 1090, 50% पेक्षा अधिक ज्या ठिकाणी लोकसंख्या असेल त्या ठिकाणी. 25% पेक्षा कमी जर असेल तर त्या ठिकाणी 28 पद आहेत. आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदांचा जर विचार केला तर 2962 एवढी पदं आहेत. ठीक आहे, म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर 4080 एवढी पदं असायला पाहिजेत. आता ह्यापैकी सध्या कार्यरत शिक्षकांची जर आपण संख्या बघितली तर ती 3633 एवढी आहे. आलं लक्षामध्ये. मग रिक्त पदं किती आहेत तर या ठिकाणी 659 शिक्षक हे सध्या कार्यरत आहेत. 1090 पाहिजेत. मग याच्यामधनं जर हा आकडा मायनस केला, 1090 वजा 659, तर आपल्याला या ठिकाणी किती आकडे दिसत आहे, 431. ठीक आहे, पुढं 28 पदं या ठिकाणी पाहिजेत. बरोबर, सध्या कार्यरत शिक्षक किती आहेत, 25. 28 वजा 25, उत्तर किती आलं, 3 पदं त्या ठिकाणी रिक्त आहेत. 2962 कार्यरत पदं आहेत अनुसूचित जमाती क्षेत्राच्या बाहेरची. ठीक आहे, मग त्या ठिकाणी कार्यरत पदं किती आहे, 2949. म्हणजे या दोघांचं जर आपण वजाबाकी केली तर उत्तर किती येतं, 13. आता ह्या 3 आकड्यांची जर आपण बेरीज केली म्हणजे काय 431 अधिक 3 अधिक 13, याचं उत्तर किती मिळतं तर 447. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे रिक्त पदांचा आकडा मिळतो. आता यामध्ये हे जागांचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने होणार आहे तर ते अशा पद्धतीने होणार आहे. बघा, 50% जागा ज्या आहेत आपणा सर्वांना माहिती आहे तर ते एसटी कॅटेगरीसाठी सोडल्या जातात. आणि म्हणून आपल्याला जे काही मंजूर पदं होती मग आम्ही तुम्हाला दाखवलेली त्यापैकी 50% जागा अशा पद्धतीने सुटल्या जातील. आलं लक्षामध्ये. या ठिकाणी हे 50% पद आहेत एकूण कार्यरत पदांच्या. ठीक आहे, याच्यापैकी कॅटेगरीला किती मिळतील तर ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. आपण काय बघितलेलं होतं की 431 पदं ही पोर्टल भरतीमध्ये येतील. बरोबर आहे. मग आता त्याचा जर आपण विचार केला या ठिकाणी, बघा या ठिकाणी आता 50% पेक्षा जर अधिक लोकसंख्या असेल तर या ठिकाणी लोकसंख्येच्या क्षेत्रानुसार आता या ठिकाणी हे रिक्त एकूण जागा आहेत. मंजूर पदं किती आहेत, अनुसूचित जमातीसाठी 50%. बरोबर आहे, म्हणजे 545. आता 1 मे पर्यंत कार्यरत किती पद आहेत या ठिकाणी, 157. आता या दोघांचा जर आपण फरक काढला, ठीक आहे, म्हणजे ही आहेत मंजूर पदं
आणि यापैकी सध्या काम किती करून राहिली 157 1 मे रोजी. मग या दोघांचा जर आपण फरक काढला तर किती उत्तर येतं 388. म्हणजे ह्या 388 जागा पोर्टल मार्फत भरता येऊ शकतात. पुढे बघा, इथे जर आपण विचार केला खुल्या प्रवर्गाचा तर एकूण मंजूर पदं किती आहेत 545. त्यामध्ये कार्यरत पदं किती आहेत 502. म्हणजे याची जर आपण वजाबाकी केली तर पदं उरतात 43. आता 388 पदं ही 100% नुसार ST कॅटेगरीसाठी आणि 43 पदं ही खुल्या प्रवर्गासाठी 100% नुसार. ठीक आहे, म्हणजे जरी ते 50 लिहिलं असेल तरी हे पूर्ण 100% पदभरतीनुसार आहे. तर रिक्त पदं किती आलेत 431 आलं. आता ही किती पदं आहेत 100%. पवित्र पोर्टलला किती सांगितले 80%. आपल्या सगळ्यांचं गणित अतिशय चांगलं आहे असं मी गृहीत धरतो. आपण सर्वजण भावी शिक्षक आहोत आणि म्हणून या ठिकाणी हे जे 431 आहे या 431च्या हे मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोडून देतोय. 431चे 80% पदं ही शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत. लक्षामध्ये हा आकडा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा. जे काही XYZ येईल तो यामध्ये कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती नाही आहे. एक्झॅक्ट आकडा सांगितला आहे. आता तुम्ही म्हणाल सर या ठिकाणी ज्या कॅटेगरीज आहेत बरोबर आहे, म्हणजे VJA त्याच्यानंतर NTB CD बरोबर आहे का नाही, मग त्याच्यामध्ये OBC असेल, SBC असेल, EWS असेल, SCBC असेल, हे सगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी तर जागाच नाहीत. तर या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये तशा पद्धतीच्या जागा ह्या नसतात. त्या ठिकाणी फक्त 2च असतात. एक तर म्हणजे अनुसूचित जमाती ST कॅटेगरीसाठी आणि दुसरं असतं म्हणजे बाकी सगळे प्रवर्ग हे खुल्या कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा याच्यामधली एखादी तांत्रिक बाब जी आपल्याला लक्षात आली नसेल ते आपण कमेंट्सच्या माध्यमातून विचारू शकता. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.